गणेशोत्सव म्हणजे आनंदाचा आणि संकल्पांचाही उत्सव। या उत्सवात गणरायाकडे सुख समृद्धीची, यशाची, भरभराटीची आणि नव्या संकल्पांची प्रार्थना केली जाते। याच धर्तीवर रत्नागिरीचे वरिष्ठ भाजपा नेते माजी आमदार बाळ माने यांनी आपल्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाची सेवा केल्यानंतर पुढील संकल्प म्हणून बाप्पाकडे प्रार्थना केली आहे। त्यामध्ये रत्नागिरी विधानसभेवर आलेली विघ्ने दूर व्हावीत आणि रत्नागिरी विकसित करण्यासाठी समर्थ पर्याय म्हणून मला जनतेने आशीर्वाद द्यावा, अशी त्यांनी प्रार्थना केली आहे। पाहूयात त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया। नमस्कार। गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये कोकणामध्ये साजरा होतोय। तर आपल्या माध्यमातून मी प्रेक्षकांना आणि गणेश भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय। गणरायाच्या चरणी प्रार्थना आम्ही केली आहे। गणराय हे विघ्नहर्त्याचं प्रतीक आहे, त्यामुळे जी विघ्न रत्नागिरी विधानसभेवरती आलेली आहे ती दूर व्हावीत। आमच्या गावावरती मिऱ्या गावामध्ये सुद्धा MIDCचं जाचक भूसंपादन त्या ठिकाणी सुरू आहे आणि ते रद्द व्हावं अशी गणरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना केली। आणि रत्नागिरी सुद्धा विकासापासून जी वंचित राहिली आहे ते एक चांगल्या प्रकारे विकसित व्हावा, रत्नागिरी चांगली विकसित व्हावी यासाठी एक समर्थ पर्याय म्हणून मला जनतेनं त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आम्ही प्रार्थना केली। नाही, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाहिलंय एक परिवर्तन कोकणामध्ये झालेलं आहे। नारायणराव राणे साहेब आमचे भाजपचे खासदार म्हणून निवडून आलेत आणि त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतल्या 6 विधानसभा आणि त्याचबरोबर गुहागर आणि दापोली ह्या विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवरती निवडून याव्यात आणि त्यासाठी आम्हाला आशीर्वाद मिळावेत अशी आम्ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।